म्हाडा लॉटरी 5332 घरांची जी लॉटरी निघालेली आहे, त्या घरांच्या लॉटरीमध्ये फॉर्म भरताना खूप साऱ्या जे ॲप्लिकेशन करणारे आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम येत आहे आणि त्यांना इन्कम सर्टिफिकेट कोणतं इंटर करा, इन्कम सर्टिफिकेट कोणतं ग्राह्य धरणार आहेत, हे पण खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आलेल्या आहेत. तर आपण आज ते म्हाडा लॉटरीमध्ये फॉर्म भरताना तुम्ही कोणत्या प्रकारची चूक करायची नाही त्याची माहिती आपण पाहणार आहोत आणि इन्कम कोणत्या वर्षीचं तुम्हाला ग्राह्य धरायचं ते पण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्ही सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे लेटेस्ट नोटिफिकेशन आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. बघा साईडला लावलेली आहे बातमी. दिनांक 1/4/2023 ते 31/3/2024 या कालावधीत अर्जदारांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न व विविध उत्पन्न गटासाठी खाली दर्शवले असावे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे स्वतःचे, ते एकट्याचे व त्याच्या पती पत्नीचे मासिक प्राप्ती असल्याचे दोघांचे मिळून नोकरीद्वारा अथवा उद्योग व्यवसायातून पती पत्नीचे मासिक प्राप्ती असल्यास दोघांचे मिळून नोकरी करून असणारे असे जीवितार्थाचे सर्वसाधारण जे इन्कम आहे तुमचं, म्हणजे जर तुम्ही फॉर्म भरत असणार, जर तुम्ही दोघेही जण नोकरी करणारे असतात, तुमचे दोघेही नोकरी करणाऱ्यांचं इन्कम हे तुम्हाला इथे ग्राह्य धरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे इन्कम सर्टिफिकेट लागणार आहेत, आयकर विवरणपत्र, ते एक तर तुम्हाला जे फायनान्शियल इयर आहे 2023-24च लागणार आहे आणि असेसमेंट इयर 2024-25चं लागणार आहे. हे त्यांनी त्यांच्या PDF मध्ये सांगितलेलं आहे. असेसमेंट इयर 2024-25 आणि तुमचं जे फायनान्शियल इयर आहे 2023-24चं तुम्हाला इन्कम प्रूफ, जे तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्नचा जर ITR फॉर्म तुम्ही भरलेला असेल तर ते तुम्हाला इथे लागणार आहे. आणि उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुम्हाला 2023 आणि 24चाच लागणार आहे. 25चा येथे त्यांनी उल्लेख केलेला नाही. बघा खाली विवरणपत्र अथवा 1/4/2023 ते 31/3/2024 तहसीलदाराच्या उत्पन्नाचा दाखला व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्वरूपाचा उत्पन्न स्रोताबाबतची कागदपत्रे, दाखले, पुरावे, प्रतिज्ञापत्र, वेतन प्रमाणपत्र संगणकीय प्रणालीद्वारे ग्राह्य धरली जाणार नाही, कॅप्चर केली जाणार नाही. संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज भरताना विशेष नोंद घ्यावी. तसेच कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला हा अर्जदाराच्या नावे बंधनकारक असणे आवश्यक आहे. तुम्हाला ही बातमी समजली असेल की यांनी PDF मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्हाला जी तुमची खरी माहिती आहे तेच तुम्ही माहिती अपलोड करा. इन्कम सर्टिफिकेट जर तुम्ही जर घरातील जर तुम्ही दोघे जर नोकरी करणार असाल तर तुम्ही दोघांचं उत्पन्न तुम्हाला तिथे ग्राह्य धरलं जाईल. तर हे त्यांनी उत्पन्नाची जी मर्यादा सांगितलेली आहे, जे फायनान्शियल इयर आणि तुम्हाला उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षी काढायचं असेल हे तुम्हाला कळालं असेल. आता तुम्ही फॉर्म भरताना जे म्हाडा लॉटरीमध्ये जे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल त्या पोर्टलला जाऊन हाऊसिंग म्हाडा हा फॉर्म भरताना खूप साऱ्या लोकांना प्रॉब्लेम येत आहे. फायनान्शियल इयर सिलेक्ट होत नाही, जे तुम्ही एडिट केलेलं आहे ते एडिटचं ऑप्शन सिलेक्ट होत नाही. एडिट तुम्ही फॉर्म भरल्यानंतर सुद्धा एडिट करू शकता, फायनल सबमिट करायच्या पहिले एडिट करू शकता. जेव्हा तुम्ही फायनल सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एडिटचं ऑप्शन मिळणार नाही जोपर्यंत तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल, तुम्हाला जर ज्या लोकेशनचे फॉर्म भरायचे असेल EWS LIG तुम्ही फॉर्म भरू शकता. एका संकेतामध्ये फक्त एकच फॉर्म भरू शकता. बाकी तुम्ही अदर जे चॉईस आहेत जसे की तुम्ही सानपाडा, जे नेरूळ, दिगागाव, कल्याण, ठाणे, डोंबिवली या लोकेशनचे तुम्ही वेगवेगळ्या संकेतांमध्ये फॉर्म भरू शकता, पण एका संकेतामध्ये एकच फॉर्म भरू शकता असं त्यांनी त्यांच्या याच्या PDFचे जे नोटिफिकेशन आलं त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर तुम्हाला आता तुम्ही फॉर्म भरून घ्या. पेमेंटचं ऑप्शन तुम्ही नंतर पेमेंट केलं तरी चालते, कारण की 13 ऑगस्ट शेवटची तारीख आहे, 14 ऑगस्ट पेमेंटची लास्ट डेट आहे. त्यामुळे हे तुम्ही जी माहिती आहे ते समजून घ्या आणि तुम्ही तुमच्या पोर्टलला लॉग इन करून तुम्हाला ज्या लोकेशनचे फॉर्म भरायचे ते तुम्ही भरून घेऊ शकता. आता आपण पोर्टलला जाऊ आणि पोर्टलला जो प्रॉब्लेम येतात तो प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं निघणार आहे त्याची माहिती पाहणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे जे हेल्पफुल व्हिडिओ हे तुमच्यासाठी आपण बनवत असतो. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. गुगल क्रोम ब्राउझरवरती आपण आल्यानंतर हाऊसिंग म्हाडा हे तुम्ही टाईप करा. त्यानंतर ही पहिली साईड ओपन होणार आहेत. म्हाडा लॉटरीवरती क्लिक करा. ही प्रोफाईल तुमची ओपन होणार आहेत. तुम्हाला इथे जे स्टार्ट नो ऑप्शनला क्लिक करा आणि पॅन कार्ड टाका आणि लॉग इन करा. तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. तो व्हिडिओ मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही ते चेक करू शकता आणि बघू शकता. इथे तुम्ही पॅन कार्ड इंटर केल्यानंतर तुम्ही पॅन कार्डवरती OTP दाखवून लॉग इन करू शकता, किंवा पॅन कार्ड जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तेव्हा तुम्ही इथे पासवर्ड टाकून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता. 2 ऑप्शन देण्यात आलेले आहे. आपण पासवर्ड टाकून ओपन करू, एक तर जो आपण ID बनवलेला आहे पासवर्डचा तो बनवून टाकून ओपन करू. आपण आता लॉग इन झालेलो आहे. इथे तुमचं नाव,
तुमचा मोबाईल नंबर, पॅन नंबर, डेट ऑफ बर्थ आणि तुमचा ॲड्रेस हा इथे जो आधार कार्डवरती आहे तोच ॲड्रेस इथे मेन्शन झालेला आहे. त्यानंतर आपल्याला खाली ॲप्लाय नावचं ऑप्शन आलेलं आहे. ॲप्लाय नाव आपण क्लिक केल्यानंतर जे कोकण बोर्डाचं ऑप्शन आहे 1 नंबरला, तिथे क्लिक केल्यानंतर जे स्कीम आहेत 15% 20% जी घरे म्हाडा लॉटरीमध्ये सांगण्यात आलेली आहे तिथे ओपन होणार आहेत. त्यानंतर आपण बॅक जाणार आहोत. बॅक झाल्यानंतर जे आपण डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, आधार कार्ड, पॅन कार्ड, जे तुम्ही फॉर्म फिलअप करताना येस नो ऑप्शन केलेलं असेल, मी हा फॉर्म पूर्ण भरलेला आहे, याचा लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेत. त्या व्हिडिओला क्लिक करून तुम्ही हे पूर्ण तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तुम्ही भरू शकता. डोमेसाईल सर्टिफिकेट जे ग्रीनमध्ये आलेलं आहेत ते म्हणजे व्हेरीफाय झालेलं आहे आणि जे ब्लॅकमध्ये आलेलं आहेत ते मी नो केलेले आहेत असा त्याचा अर्थ आहे. सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहेत. करंट ॲड्रेस, मॅरिड, स्पॉस आधार कार्ड, स्पॉस पॅन कार्ड, वर्किंग स्टेटस, इन्कम टॅक्स रिटर्न. जर तुम्ही सॅलरी पर्सन असाल तर तुम्ही ITR तिथे अपलोड करा. जर तुमचं इन्कम नसेल, तुमचा बिझनेस असेल किंवा तुम्ही म्हणजे तुमचा छोटा मोठा उद्योग असेल तर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट तुम्ही ज्या भागामध्ये राहतात त्या भागाच्या तहसीलदार ऑफिसमधून तुम्ही काढू शकता. आणि तुम्हाला याच्यामध्ये काही एडिट जर करायचं असेल तो पण आपण आता पुढे पाहणार आहोत. आता काहींनी यापूर्वी जे जुने फॉर्म भरलेले आहेत 21, 22, 23, 24 म्हाडा लॉटरीमध्ये, तर त्यांना परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. ते फक्त इथे इन्कम सर्टिफिकेट ते चेंजेस करू शकता. राईट साईडला हे सेटिंगचं ऑप्शन आहे तिथून. कारण की एकदा तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड लॉग इन झालेलं आहे, फक्त तुम्हाला जे तुमचं इन्कम आहे ते इन्कम प्रत्येक वर्षी हे वाढत असते आणि हे इन्कम त्यांनी 2023-24 फायनान्शियल इयर सांगितलेलं आहे. त्यामुळे ते तुम्हाला जर तुम्ही 2021, 22, 23मध्ये जर म्हाडा लॉटरीला अप्लाय केला असेल तर तुम्ही याच्यामध्ये फक्त हे चेंजेस करून तुम्ही हा फॉर्म परत तिथून तुमच्या लॉग इन करून तुम्ही हा फॉर्म परत भरू शकता. त्यामुळे हे खूप सारे जण चुकी करतात की फॉर्ममध्ये चेंजेस त्यांना जे करताना ते एडिटचं ऑप्शन त्यांनाच दिसत नाही आहे. तर जे आपण बघितलेलं आहे सेटिंगचं ऑप्शन आहेत राईट साईडला ते आता आपण पुढे पाहणार आहोत. हे बघा इन्कम सर्टिफिकेटचे आपण हे सेटिंगचं जे ऑप्शन आहे त्याला क्लिक केलेलं आहे. त्यानंतर व्ह्यू म्हणजे जे आपण अपलोड केलेलं आहे ते व्ह्यू केल्यानंतर आपल्याला आपलं डॉक्युमेंट दिसणार आहे. एडिटच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बघा असं ऑप्शन होणार आहेत. अनमॅरिड, मॅरिड, विडो, डिवोर्स. मॅरिडचं ऑप्शन आपण सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर मॅरिडचं डॉक्युमेंट आलेले आहेत. त्यानंतर आपण क्लिक केलेलं आहे, त्यांचे पॅन कार्ड आलेले आहेत, व्हेरीफाय झालेले आहेत. त्यानंतर इथे फायनान्शियल इयर सांगितलेलं आहे 2023-24. इन्कम तुमचं तुम्ही इथे सांगितलेलं आहे. स्पॉस इन्कम असेल तर स्पॉस इन्कम लिहा आणि तुम्हाला नेक्स्ट स्टेपला समोर आपल्याला दिसणार आहे फायनान्शियल इयर 2023-24 सांगण्यात आलेलं आहे. प्रोसीडच्या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट असेल तर इन्कम सर्टिफिकेट तिथे ओपन होणार आहे. ITR असेल तर ITR ओपन होणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असेल तर खाली रेडमध्ये रिअपलोडचं ऑप्शन आहे, तुम्ही तिथे क्लिक करा. त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमचे ब्राउज अपलोड ही साईट इथे जाणार आहेत. तिथे तुम्ही प्लसच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर जे तुमचं डायरेक्ट तुम्ही जे तुमच्या PCमध्ये, लॅपटॉपमध्ये, मोबाईल गॅलरीमध्ये जे सेव्ह असेल तुमचे डायरेक्ट त्या फाईलला जाणार आणि तिथून ते अपलोड होणार आहे. आणि प्रोसेसच्या ऑप्शनला आपण क्लिक करणार आहेत. तुम्हाला क्रॉपचं पण ऑप्शन आलेलं आहे, तुम्ही क्रॉप पण करू शकता. हे आपलं अपलोड झालेलं आहे आणि प्रोसेस करा. असं हे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करताना जर काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही हे प्रोसेस करून तुम्ही तुमची जी प्रोसेस आहे ते पूर्ण करू शकता. ह्या म्हाडा लॉटरीमध्ये खूप सारे लोकांचे असे प्रश्न आले की सर आमचे इन्कम टॅक्स रिटर्न अपलोड होत नाही, आमचं फायनान्शियल इयर येत नाही. तर हे सर्व प्रॉब्लेम तुमचे इथूनच सॉल्व्ह होणार आहेत. साईडला रिफ्रेश करा. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेटचं ऑप्शन येईल. त्यानंतर तुम्ही ते प्रोसेसच्या ऑप्शनला क्लिक करा. प्रोसेस ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमचं हे जे तुम्ही इन्कम सर्टिफिकेट आहे ते अपलोड होणार आहे. त्यानंतर 1 ते 2 दिवसानंतर तुमचं ते व्हेरीफाय होणार आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर तिथे ग्रीनमध्ये ऑप्शन येणार आहे. तर असं हे म्हाडा लॉटरीमध्ये जे प्रॉब्लेम येतात त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण बघितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा, आपण त्या कमेंटच्या प्रश्नांना उत्तर देऊ. आणि इथे इन्कममध्ये सुद्धा फॅमिली इन्कम सांगण्यात आलेलं आहे, स्पॉस इन्कम सांगण्यात आलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता. त्यामुळे ते इन्कम तुम्ही ग्राह्य धरताना, इन्कम सर्टिफिकेट काढताना ही गोष्ट समजून घ्या की हे जे इथे माहिती देण्यात आलेली आहे ती. या व्हिडिओच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील तर तुम्ही कमेंट करा, आपण त्याला उत्तर देऊ. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. आणखी असाच एक व्हिडिओ घेऊन तुमच्याकरता तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.